नौकर नाही आहेत, तुम्ही सरकारचे नौकर आहात. एखाद्या आमदारा खासदाराचे नौकर असेल तर तुमची सुद्धा वर्दी घरी जाऊ शकते, हेही पोलिसांनी जरा लक्षात ठेवलं. आणि सरकार आहे, सरकार कोणाच्या बापाचं नसतं, सरकार जनतेचं असतं. आणि त्यामुळे पोलीस जर कोणाची जर चमचेगिरी करत असेल, कोणाच्या याला लोणी लावत बसत असेल, तर मला वाटतं पोलिसांना सुद्धा जनता नीट केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आपण आज बॅनर फाडलं काही हरकत नाही, जनता हे तुमचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. कारण मागच्या काळात तुम्ही कशा पद्धतीनं वागता, कशा पद्धतीनं बोलता, या मतदारसंघाच्या विकासाशी आपल्याला किती पद्धतीनं घेणं देणं आहे, या राज्याच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या विकासाशी आपल्याला किती पद्धतीनं देणं घेणं आहे, म्हटलं हे सुद्धा जनता लक्षात ठेवत असते. आज या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनेक विषय, आज सरकार शासन आपल्या दारी जायचं म्हणतो, पण आज या ज्याच्या दारात जायला पाहिजे त्याच्या दारात सरकार जात नाही. सरकार जातं खोक्यावाल्याच्या दारात, सरकार जाऊन पोचतं भ्रष्टाचाराच्या दारात जाऊन पोचतं, टक्केवारी देणाऱ्याच्या दारात जाऊन पोचतं सरकार. सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या दारात हे सरकार जात नाही. हे सर्व विषय असेल, तुरीचा विषय असेल, मुगाचा विषय असेल, जो विषय असेल, कांदा इकडे नाहीये पण कांद्याचा विषय असेल, या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातला कोणताही शेतकरी आज समाधानी नाहीये. आज कापसाचा विषय घेतला, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, 9,000 पासून 12,000 रुपयापर्यंत भाव होता. आज या कापसाला 5,000, 5,500, 6 रुपये भाव आहे. कापसाला हमी भाव वेगळा द्यायचा, परंतु प्रत्यक्षात या हमी भावापेक्षा सुद्धा कमी खर्चानं शेतकऱ्यांकडून कापूस घेतला जातो, ही स्थिती आहे. एकीकडे कापसाला इथं भाव नाही आणि एकीकडं परदेशातून कापूस आयात करायचा, अशा प्रकारचं धोरण आहे. ज्या गोष्टी आयात केल्या पाहिजे त्या करायच्या नाही, ज्या गोष्टी निर्यात केल्या पाहिजे, कांद्याची निर्यात केली पाहिजे तर त्याच्यावर बंदी आणायची, कापसाच्या आयातीवर बंदी घालायची तर ती बंदी घालायची नाही. असं उलट सुलट धोरण केंद्राचं या महाराष्ट्रात, या देशामध्ये चालू आहे. आपण अशा पद्धतीनं धोरण जर चालू असेल तर या सरकारला आपल्याला वठणीवर आणावं लागेल. कारण आज कापसासाठी आणि सोयाबीनसाठी आपण पांढरं सोनं पिकवतो, या कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं, परंतु या सोन्याला भाव आलेला नाहीये. भाव या हरामखोर या गद्दार लोकांना भाव आला, आपल्याला खाली आणावं लागणार. आणि म्हणून बांधवांनो, मी जास्त बोलणार नाही. मी एवढं सांगेल की आज या मतदारसंघामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचे जुने प्रश्न आजही जसेच्या तसे. हे सरकार सांगतं शेतकऱ्याला 10,000 कोटी दिलं, परंतु या मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीचे सुद्धा पैसे मिळू शकले नाही. आणि शेतकऱ्याला 10,000 कोटी रुपये कुठे दिले? या तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांच्या अजून जवळपास 280 कोटी रुपये येणं बाकी आहे. आपण या तालुक्याच्या, या मतदारसंघाच्या विकासाला विरोध कोण करतो? विकास काय असतो? या मतदारसंघासाठी डायलिसिस सेंटर मंजूर झालं होतं, टेंडर निघालं होतं, पण कशामुळे थांबलं माहिती आहे? कशामुळे थांबलं माहिती आहे? टक्केवारीमुळे थांबलं. टक्केवारी मिळाली नाही इथल्या आमदाराला, म्हणून डायलिसिस सेंटर वापस जाण्याच्या चक्करमध्ये या तालुक्यामध्ये भाऊसाहेब फुंडकरांच्या नावानं कृषी महाविद्यालय मंजूर झालं. पण भाऊसाहेब फुंडकर आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, त्यांचा आदर आम्ही करतो, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे धोरणं राबवले, त्यांच्या नावाला इथले स्थानिक प्रतिनिधी विरोध करतात, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि असं होत असताना कोविडच्या काळामध्ये कोण म्हटलं होतं कोविडचे जीवाणू कोणाच्या तोंडात टाकले पाहिजे, असं कोण म्हटलं होतं? कोण म्हटलं होतं? आता कोणाच्या ताटात जेवतात ते? अरे हेच म्हटले होते, कोविडचे जीवाणू देवेंद्र फडणवीसच्या तोंडात टाकल जर मला शक्य, म्हटले होते का नाही? मग देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते माहिती आहे? रात्रीची अजून उतरली नसेल म्हणून सकाळी बोलले असेल, म्हणून असं बोलले होते का नाही देवेंद्र? आज तेच एका ताटात जेवतात. मला वाटतं याचा विचार जनतेनं करण्याची आवश्यकता आहे. या मतदारसंघात आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. संभाजीनगरला लोक येतात, मुंबईला लोक जातात, इथले तरुण पोरं, पुण्याला लोक नोकरीला जातात, पण या बुलढाणामध्ये आजही उद्योग नाहीये, धंदे नाहीये, घर फिरतात. शिकलेले सवरलेले पोरांना बेरोजगारीनं त्रस्त केलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात या सगळ्या विषयासाठी उत्तर एकच आहे. या महाराष्ट्रात आश्वासक एकच माणूस आहे, एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. लक्षात ठेवा. म्हणून येणाऱ्या काळात परिवर्तनाची नांदी ठरलेली आहे. याचं नेतृत्व करणार उद्धवजी ठाकरे साहेब, आणि आपण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे सगळे मिळून खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा संकल्प करू. एवढं सांगतो थांबतो. जय हिंद.